मुंबईला गुजरातशी जोडणारा जो वर्सोवा ब्रिज आहे तो आजपासून पुढचे 3 दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे। त्यातच आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे इथं मोठी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या तर्फे वर्सोव्याचा एक नवा पूल खुला करण्यात आलाय। मात्र या मार्गावरची जी वाहनांची वर्दळ आहे ती पाहता वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही रस्त्यामार्गे जर मुंबईहून गुजरात किंवा दिल्लीला जाण्याचा विचार करत असाल तर या मार्गाने प्रवास टाळलेलाच चांगला। सध्या मी आहे दहिसर टोल नाक्यापासून पुढे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती। इथली जी परिस्थिती आहे, वाहनांच्या लांबच लांब रांगा इकडे लागलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे जुना वर्सोवा पूल जो दुरुस्तीसाठी सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। या पुलाचं लोड टेस्टिंगचं काम सुरू आहे, म्हणजेच हा पूल एकंदर किती वजन पेलवू शकतो याची तपासणी सुरू आहे। 2013 मध्ये सुद्धा तब्बल 6 महिन्यांसाठी हा पूल बंद ठेवण्यात आला होता आणि आता देखील हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। जे अवजड वाहनं आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी तर हा पूल बंद आहेच, मात्र सध्या जी हलकी वाहनं आहेत, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आहेत, बसेस आहेत, यांच्यासाठी हा पूल अर्धा तासाने खुला करून दिला जातोय। त्याची एक मार्गिका खुली करून दिली जाते। जर आपण दुसऱ्या मार्गिकेकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की ही मार्गिकावर वाहतूक सुरू आहे। अर्धा तास झाला जे दुसऱ्या मार्गिकेवरची वाहतूक आहे ती मात्र अगदी 1 इंचाने सुद्धा पुढे सरकलेली नाहीये। त्यामुळे अर्धा तासाचा जो वेळ आहे तो दोन्ही मार्गिकांसाठी वाटून देण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्यामुळे त्रस्त झालेत ते अर्थातच मुंबईच्या बाहेर जाणारे प्रवासी, जे मुंबईच्या बाहेर देखील दररोजचा प्रवास करतात। मुझे आप बताइए कि हर दिन आप यहाँ से ट्रैवल करते हो, कितना समय लगता है? अभी कितने समय तक यहीं पर है? एवरेज पर डे का 1 घंटा चला जाता है मैम, और 1 घंटे के साथ में करीब 1 से 2 लाख, मेरे हिसाब से 1.5 से 2 लाख वाहन कर्मचारी होते हैं जो खड़े रहते हैं, जिनका तेल जलता है उनका। एवरी ईयर आई थिंक एवरी ईयर इस ब्रिज की मरम्मत होती है। आज तक सरकार कुछ नहीं कर पाई। अब तक ये बनाना चाहे तो दूसरा ब्रिज भी बना सकती थी। हर बार हम जब उनको पूछते हैं कि सर वो आगे से बात करो कि हम रोज यहाँ आधा घंटा खड़ा रहना पड़ता है, इनको कोई भी फर्क नहीं पड़ता। मुझे यहाँ से आते हुए कम से कम 3 साल हो गए हैं और उसमें से ये जून में ये प्रोजेक्ट चालू हुआ था रिपेयरिंग का, बट अभी तक यहाँ पे कंप्लीट नहीं हुआ। अभी समझ लीजिए यही जून में आई थिंक 23 तारीख को 1 साल पूरा हो जाएगा, बट अभी तक ना रिपेयरिंग का काम हुआ ना उसका कुछ वर्क टेंडर आया कि उसको न्यू करना है, रिपेयर करना है या नया बनाना है। इकडे जी परिस्थिती आहे अर्थातच प्रवासी संतप्त आहेत, कारण जे रोजचा प्रवास इथून करतात त्यांना तर मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंच। किमान अर्धा तास या ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतंच। अर्धा तासानंतरच ही ट्रॅफिक सुरू होते, त्यामुळे किमान आता लवकरात लवकर हा ब्रिज एकतर दुरुस्त करण्यात यावा किंवा त्याच्याऐवजी दुसरा पूल तरी बांधण्यात यावा, हीच इथल्या प्रवाशांची मागणी आहे। कॅमेरामन गजानन पाठक, एबीपी माझा, मुंबई।